त्याचबरोबर कालपासून मी हिंगोली, नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये फिरतो आहे. आज साखर कारखाने सुरू होऊन 1 महिना 9 दिवस झाले, म्हणजे 39 दिवस झाले. तरी अद्यापही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल किती मिळणार याबद्दल साखर कारखान्यांनी तोंड उघडलेलं नाही. ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 नुसार ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत पहिली उचल सरकारनं निश्चित केलेली शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग झाली पाहिजे. अन्यथा विलंबाला 15% व्याजानं भरपाई करायची असं स्पष्ट तरतूद असताना हे साखर कारखाने जर का 39 दिवसापर्यंत तोंड उघडत नसतील तर बाब अतिशय गंभीर आहे. नांदेडचे, हिंगोलीचे जिल्हाधिकारी काय करतायत, प्रादेशिक साखर सहसंचालक काय करतायत, साखर आयुक्त काय करतायत, यांना यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्याची गरज आहे. त्यामुळं धर्माबाद तालुक्यामध्ये उद्यापासून कोयताबंद आंदोलन जे चालू आहे त्यालाही पाठिंबा द्यायचा आणि शेतकऱ्यांना तुम्ही एकटे नाही, स्वाभिमानी शेतकरी संघटना तुमच्याबरोबर आहे हा संदेश द्यायचा, हाही उद्देश या दौऱ्याच्या पाठीमागे होता. महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या साखर कारखान्यांनी ऊसाचे दर जाहीर करून गाळपाला सुरुवात केलेली आहे. मी ज्या विभागातून येतो त्या कोल्हापूर विभागातल्या 43 साखर कारखान्यांनी त्यातले 2 आजारी साखर कारखाने वगळता 41 साखर कारखान्यांनी पहिली उचल कमीत कमी 3500 आणि जास्तीत जास्त 3753 रुपये एवढी विनाकपात एक रकमी जाहीर केलेली आहे. सातारा जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी 10-11 कारखान्यांनी 3500च्या वर पहिली उचल जाहीर केलेली आहे. पुणे जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी जाहीर केलेलं आहे. बीड, परभणी या भागातल्या कारखान्यांनी लातूर जिल्ह्यातल्या कारखान्यांनी जाहीर केलं आहे. मग नांदेड जिल्ह्यातल्या साखर कारखानदारांना काय धाड भरलेली आहे का? ते कुणावर ते माज दाखवत आहेत आणि एवढा माज जर असेल तर त्यांचा माज उतरायला सुद्धा आम्हाला वेळ लागणार नाही हा इशारा देण्यासाठी म्हणून आज मी इकडे आलेलो आहे. नाफेडद्वारे जे आहे ते सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले, मात्र जे अटी आहेत त्या कडक करण्यात आले, त्यामुळे सोयाबीनचं रिजेक्शनचं प्रमाण वाढले. मुळामध्ये सरकारी खरेदीचं नाटक करायचं आणि शेतकऱ्यांना त्या खरेदी केंद्राचा लाभच होऊन द्यायचा नाही अशा प्रकारची प्रवृत्ती ही सरकारची दिसते आहे. मग कधी रिजेक्शन साठी मग डागी म्हणायचं, अजून काही निकष लावायचे आणि त्यातून शेतकऱ्याला बाजूला ठेवायचं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा रिजेक्ट झालेला माल शेतकरी व्यापाऱ्याकडे घेऊन जातो, व्यापारी तो खरेदी करतो आणि ऑनलाईन सातबारे काढून वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या नावानं पुन्हा तो नापेडला आणून विकतो. तो मात्र रिजेक्ट होत नाही. हे एक मोठं स्कॅन्डल आहे, मोठा घोटाळा आहे आणि याची सखोल चौकशी होणं गरजेचे आहे. एकतर हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये बाजारभाव जाणं हे सरकारचं अपयश आहे. व्यापाऱ्यांनी साखळी करून दर पाडलेले आहेत. नाहीतर गत वर्षाच्या तुलनेनं यावर्षी सोयाबीनचं उत्पादन 20 लाख टनानं घटलेलं असताना दर पडतातच कसे आणि याच्या मुळाशी जावं असं सरकारला का वाटत नाही? कदाचित सरकारमधलेच अनेकांचे याच्याशी काहीतरी हितसंबंध असावेत, त्याचाही लाभ त्यांना मिळत असावा. म्हणून अशा पद्धतीनं व्यापारी, सरकारमधले उच्चपदस्थ या सगळ्यांनी मिळून शेतकऱ्याला लुटायचं ठरवलेलं आहे. हे धंदे आता बंद झाले पाहिजेत. याच अनुषंगानं वायदे बाजारातून हळद काढली पाहिजे यासाठी शेतकरी आपले व्यापारी आग्रही आहेत. जेव्हा शेतकऱ्याकडे हळद असते तेव्हा भाव कमी असतात, पण जेव्हा व्यापाऱ्याकडे जाते तेव्हा भाव वाढतात. 10-12 वर्षापूर्वी जेव्हा देशामध्ये मनमोहन सिंग सरकार होतं त्यावेळी साखर वायदे बाजारामध्ये होती आणि त्या वायदे बाजारामध्ये लेया देयाच्या पद्धतीनं प्रत्यक्षामध्ये फिजिकल ट्रेडिंग न करता केवळ ऑनलाईन ट्रेडिंग करायचं आणि त्याचा डिलिव्हरी घ्यायची नाही अशा पद्धतीनं दराचा चढउतार करून अनेक जण काळा पैसा त्याच्यातून मुरवायचे किंवा कमवायचे आणि त्याबद्दल जोरदार आवाज उठवून लोकसभेमध्ये, त्यावेळी मी खासदार होतो, लोकसभेमध्ये सुद्धा अनेक वेळा आवाज उठवला आणि मनमोहन सिंग सरकारला त्यावेळी साखर वायदे बाजारातून काढावी लागली आणि ती वायदे बाजारातून साखर बाहेर काढल्या गेल्या 8-9 वर्षामध्ये साखरेचे भाव वर्षभर स्थिर राहायला लागले. पूर्वी
साखर कारखाने सुरू झाले की भाव पडायचे, कारखाने बंद झाले की भाव वाढायचे. क्विंटल पाठीमागं 1200-1300 रुपयाचा फरक पडायचा आणि याच्यामध्ये अनेक लोक पैसा कमवायचा. परंतु हे वायदे बाजारातून बाहेर पडल्यानंतर साखरेचे भाव स्थिर राहायला लागले. हळदीचंही तसंच झालेलं आहे. शेतकरी ज्यावेळी हळद विकायला येतो त्यावेळी हे हळदीचे भाव पाडले जातात वायदे बाजाराचा उपयोग करून आणि शेतकऱ्याला फसवलं जातं आणि शेतकऱ्याची हळद विकून झाली की भाव वाढतात. तेव्हा पहिल्यांदा हळद ही वायदे बाजारातून बाहेर काढली पाहिजे. जगभरामध्ये शेतीमालाचे भाव स्थिर राहावेत म्हणून वायदे बाजाराचा उपयोग केला जातो. भविष्यामध्ये भाव काय राहतील याचा अंदाज घेण्यासाठी म्हणून फ्युचर मार्केटचं ट्रेडिंग केलं जातं. पण आपल्या देशामध्ये मात्र घोटाळेबाजारांचंच राज्य असल्यामुळं वायदे बाजाराचा उपयोग घोटाळे करण्यासाठी आणि ग्राहक आणि उत्पादक या दोघांनाही फसवण्यासाठी या वायदे बाजाराचा उपयोग होतो आणि त्यामुळं वायदे बाजारातली हळद बाहेर निघेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आणि याचा लवकरच सगळा भांडाफोड आम्ही करणार आहोत. साहेब, अधिवेशन सुरू झाले मात्र सभागृहाला विरोधी पक्ष येणार नाही. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता नाही. मुख्यमंत्री यांना माझा एक प्रश्न आहे की तुम्ही विरोधी पक्ष नेत्याला एवढं घाबरता का? तुम्हाला विरोधी पक्षाची का भीती वाटते? पाशवी बहुमत आहे. विरोधी पक्ष नेता म्हणजे संविधानानं निर्माण केलेलं एक पद आहे. खऱ्या अर्थानं जनतेचा तो एक आवाज असतो आणि तो आवाज दाबण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला? विरोधी पक्ष नेता कुठल्या पक्षाचा आहे याच्याशी जनतेला काही देणं घेणं नाही. पण जनतेचं प्रातिनिधिक आवाज हा विरोधी पक्षनेता सभागृहामध्ये उठवत असतो. तो आवाज दाबण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. लोकशाहीचं नाव घ्यायचं, संविधानाचं नाव घ्यायचं सुद्धा त्यांना अधिकार राहिलेला नाही.